सावधान. स्वतःशी कनेक्ट व्हा. कायमध्ये उतरा. धम्मपद 159वी गाथा आणि अत्तवग्गो मधली तिसरी गाथा. अत्तवग्ग, अत्त म्हणजे आपण, आत्म. अत्त म्हणजे मी नाही, अत्त म्हणजे आपण. म्हणजे आपण स्वतः, म्हणजे आपली काया, जिवंत काया, आपलं जीवन म्हणजे आपण. याच्याशी संबंधित हा वग्ग आहे. अत्तानं चित् तथा कैरा यथा अय्यम अनुशासति सुदंतोवत दमेथ अत्ता हि किरदुद्दमो. तुम्हाला पाठवलेला अर्थ असा आहे. जर अगोदर स्वतः तसे करील, म्हणजे थोडक्यात स्वतः आपण तसं करावं जसं आपण दुसऱ्याला अनुशासन करतो, म्हणजे उपदेश करतो, सांगतो. स्वतःचं दमन करणं म्हणजे स्वतःचा संयम करणं, स्वतःला स्थिर करणं, संतुलित करणं. काल आपण पाहिल्याप्रमाणे स्वतःला संयमित करणं इथं म्हटलेलं आहे. स्वतःला जिंकून घेणारा तो दुसऱ्याचे दमन करू शकतो. जो स्वतः मार्गस्थ आहे, जो स्वतः संयमित आहे, जो स्वतः संतुलित आहे, म्हणजे जो स्वतःचं दमन करतो तोच दुसऱ्याचं दमन करतो. आत्ताही दुद्दमो म्हणजे स्वतःला तसं करणं, संयमित करणं, स्थिर करणं, हेच खरं म्हणजे दुर्दमो आहे. दुर्दम्य, कठीण आहे, अवघड आहे. स्वतःच दमन करणं अवघड आहे. स्वतःला संतुलित करणं, सांभाळणं अवघड आहे. अशा अर्थाची ही गाथा आहे. इंटरेस्टिंग आहे. कालच्या सारखीच आहे थोडीशी, परंतु काल वेगळ्या शब्दात सांगितलं, आज वेगळ्या शब्दात सांगितलेलं आहे. काल सांगितलं की आपण स्वतःच अगोदर जे योग्य आहे ते करावं, जे उचित आहे ते आपण आधी करावं, मग दुसऱ्याला सांगावं. म्हणजे मग आपल्याला क्लेश होत नाही, यातना होत नाहीत. अशा प्रकारची कालची गाथा होती. आज तेच शब्द जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहेत. दुसऱ्याला जे सांगायचं ते आपण आधी करावं. ज्याचा उपदेश आपण दुसऱ्याला करतो, सांगतो, यथा अयं अनुशासती, म्हणजे इतरांना जसं आपण सांगतो, यथा जसं, अयं इतरांना, अनुशासती म्हणजे अनुशासन, सांगतो, शिकवतो, उपदेश देतो, उपदेश करतो. जसं आपण इतरांना उपदेश करतो तसं आधी आपण स्वतःला घडवावं, स्वतः तसं करावं. कारण तेच कठीण काम आहे. जो स्वतःला अनुशासित करतो, स्वतःचं दमन करतो, स्वतःला संयमित करतो, तेच खरं म्हणजे कठीण आहे. ते आधी करावं, मग दुसऱ्यांना सांगावं. स्वतःचं दमन करणारा दुसऱ्याचं दमन करू शकतो. दुसऱ्याला मार्गावर आणू शकतो. अशा अनेक अर्थाने ही गाथा आहे. मुख्य मुद्दा, आधी आपलं स्वतःची साधना करावी. आधी आपण स्वतःला संयमित करावं. आणि हे कठीण आहे, आणि खरोखरच कठीण आहे. जे लोक
या पद्धतीनं काम करतात. आधी स्वतःचं काम करणं, स्वतःला संयमित करणं, स्वतःला पाहणं, स्वतःमध्ये उतरणं हे किती कठीण आहे याचा आपण जे लोक इथं उपस्थित आहेत काही दिवसांपासनं, काही महिन्यांपासनं, काही लोक काही वर्षांपासनं, अगदी मला वाटतं 10-10 वर्ष झालीत. काही लोकांना जे अ, संपर्कात आहेत या विषयाच्या आणि हे काम आपण अ, सुरुवातीला फेस टू फेस करायचो, समोर प्रत्यक्ष करायचो. नंतर लॉकडाऊन पासून आपण ऑनलाईन जास्त करायला लागलो. अलीकडे आपण आता ऑनलाईनच जास्त करतो आणि प्रत्यक्षात आपण कमी भेटतो, पण जास्त भेटलं पाहिजे. तर ज्या ज्या लोकांना या विषयाचा परिचय आहे त्यांना माहीत आहे हे स्वतःसाठी काही करणे हे किती कठीण आहे. दुसऱ्याला शिकवणं सांगणं हे सोपं आहे. दुसऱ्याला शिकवणं सांगणं हे फार सोपं आहे. आणि दुसऱ्याला आपण जे सांगतो ते बहुधा आपण ज्ञान सांगतो. खरं म्हणजे या बाबतीत या धम्माच्या बाबतीत ज्ञान सांगणं महत्वाचं नाही, अनुभव सांगणं महत्वाचं आहे. आपण किती साध्य केलं, किती प्राप्त केलं, म्हणजे समज, अंडरस्टँडिंग, दृष्टी आणि वर्तनाच्या पातळीवर पण आपण किती साध्य केलं हेच याचीच इतरांना गरज असते. आपण स्वतःचं किती दमन केलं, स्वतःला किती संतुलित केलं, संयमित केलं याची इतरांना गरज असते. म्हणजे आपण स्वतःला किती यातनांमधून मोकळं केलं, प्रेशरमधून मोकळं केलं, दुःखातून मोकळं केलं, आपण स्वतःला चिंतेतून मोकळं केलं, याची इतरांना गरज असते. कारण इतर पण आपल्यासारखेच यातना भोगतात, चिंताग्रस्त असतात किंवा ताणतणावात असतात, भयाखाली जगतात, अनिश्चिततेखाली जगतात, दिशाहीनता असते, अनेक प्रॉब्लेम असे असतात जे आपले स्वतःचे पण असतात. आणि आपण ते स्वतः जर प्रॉब्लेम आपले सोडवले तर आपण इतरांसाठी खूप उपयोगाचे असतो. कारण इतरांना ती गरज असते. ते कळो नाही तर नाही कळो, हे असं नाही मुद्दाम काही सगळं कळालं पाहिजे, परंतु डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्यक्षपणे आपल्या अनुभवाचा इतरांना खूप उपयोग होतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग जसा होतो त्याहीपेक्षा जास्त उपयोग अनुभवाचा होतो. थेअरी सांगणं, ज्ञान सांगणं हे हे सहज घडू शकतं. कारण ज्ञान मिळवणं, जसं आपण काल परवा पाहिलं, ज्ञान मिळवणं ही तेवढी कठीण गोष्ट नाही. कारण ज्ञान मिळवायचं काम ज्ञानेंद्रिय करतात. आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि त्याच्यावर चालणारं आपलं मन. आणि आपण पाहतो की माहिती तंत्रज्ञानामुळं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळं ज्ञान हे सोपं झालेलं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळं माहितीचा स्फोट झालेला आहे. इन्फॉर्मेशन ज्ञानाचा स्फोट झालेला आहे. आणि स्फोट झाल्यामुळं ते आपल्याला सगळीकडेच उपलब्ध आहे. पुस्तकाच्या रूपानं उपलब्ध आहे. सांगणाऱ्या लोकांच्या निमित्तानं ते उपलब्ध आहे. प्रवचनकारांच्या निमित्तानं उपलब्ध आहे. आपल्याला
मोबाईलच्या निमित्तानं उपलब्ध आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान. कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, व्हिडिओ आहेत. आता सीडी वगैरे हे राहिलं नाही, परंतु ते सुद्धा ज्ञान पोहोचवण्याचं माध्यम जे आहे हे फार मोठं झालेलं आहे. अगदी फोन सुद्धा झालेले आहेत. आपण फोनवरून पण बोलतो. म्हणजे ज्ञान हे सहज पोहोचवता येतं आणि याचा अर्थ आपल्याला ज्ञान सहज मिळू शकतं. आणि जेवढं मिळतं तेवढं आपलं वाढतं, आणि जेवढं वाढतं तेवढं आपल्या बोलण्यातून येतं, सांगण्यातून येतं. आणि हे सोपं काम आहे. याला काही आजकाल फार कष्ट करावे लागत नाही. ज्ञान म्हणजे पद्धतशीर अभ्यास करायला कष्ट करावे लागतात, तो भाग वेगळा. परंतु ज्ञान सहज मिळणं, अगदी विचार न करता मिळणं, ज्ञान हे सोपं झालेलं आहे. पद्धतशीर अभ्यास करणं आणि समजून उमजून अभ्यास करणं ही वेगळी साधनं आहे. शांतपणे, स्थिरपणे विचार करणं, जे जे आपण ऐकतो वाचतो त्याच्यावर विचार करणं, चिंतन करणं, हे ज्ञान वाढवण्याचं एक पद्धतशीर तंत्र आहे. परंतु त्याच्याही पुढे जो आहे, पुढचा टप्पा जो आहे, जे आपल्याकडे ज्ञान असतं ते आपल्याला आपलं कसं बनेल, भावनामया पय्या, काल आपण पाहिलं, काल परवा, भावनामय प्रज्ञा, म्हणजे जे आपण ऐकतो वाचतो ते आपलं बनणं, म्हणजे अनुभव येणं. हे अनुभवाचं जेवढं असतं तेवढं आपलं ज्ञान हे अस्सल असतं, अस्सल, फर्स्ट हँड. अनुभवाचं ज्ञान हे फर्स्ट हँड असतं. फर्स्ट हँड म्हणजे ते डायरेक्ट आपलं बनलेलं असतं. आपण त्याच्यात ते ज्ञान, ती थेरी आपली बनण्यासाठी आपण साधना केलेली असते, आपण प्रॅक्टिस केलेली असते, आपण ते ज्ञान समजून घेतलेलं असतं. ती थेरी, तो जो काही सिद्धांत असेल, तो जी शिकवण असेल, ते आपण स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, आणि मग ते आपलं बनलेलं असतं, म्हणजे अनुभवाचं बनलेलं असतं. जसं आता आपलं धम्मपदाच्या अभ्यासाबरोबर आपली एक दुसरी जी साधना चाललेली असते, प्रॅक्टिस चाललेली असते, ती म्हणजे सती साधना आहे. आणि सती म्हणजे जागृती आहे. आणि जागृतीची साधना आपण आपला अभ्यास करता करता ते प्रत्यक्ष करतही असतो. म्हणजे तुम्ही बहुतेक लोक करत असाल, अशी मी आशा करतो. सती जागृतीची साधना, सती साधना म्हणजे या जिवंत कायेमध्ये उतरणं, स्वतःमध्ये उतरणं, आत्तामध्ये उतरणं. आता या आत्तवग्गानुसार स्वतःमध्ये उतरणं म्हणजे स्वतःची काया अनुभवणं. स्वतःची काया अनुभवण्यासाठी कायेतला जो श्वास आहे, नैसर्गिक श्वास आहे, जी ही काया करते, आतमध्ये, धडामध्ये, पोट, श्वासपटल, छाती, पाठ, हा जो खांद्यापासून कमरेपर्यंत बेसपर्यंतचा जो भाग आहे, तो जो श्वासोच्छ्वासाच्या निमित्ताने, म्हणजे आनापानच्या निमित्ताने जो हालचाल करतो, मुवमेंट करतो, श्वास आत येताना, बाहेर जाताना, जी काया नॅचरली करते, नैसर्गिकपणे करते. आपल्याला श्वास घेण्याची आणि सोडण्याची मुद्दाम करण्याची आवश्यकता नाही. आपण श्वास नाही घेतला आणि नाही सोडला तरी ही काया
म्हणजे काया म्हणजे जिवंत काया, ही नैसर्गिकपणेच आतून आत श्वास घेते आणि बाहेर सोडते. आणि जन्मापासून चालू आहे, आत्तापर्यंत चालू आहे, आपण असेपर्यंत चालू राहील. हा जो नैसर्गिक श्वास आहे, याला आपण अनात्म अनापान म्हणतो. अनात्म म्हणजे जिथं आपण करत नाही, या आत्ताच्या विरुद्ध अनात्म, अनत्त. आत्ता वग्गो पाहतोय आपण, हा आत्ता म्हणजे आत्म म्हणजे आपण, आणि अनत्त अनात्म म्हणजे आपण हे करत नाही, म्हणजे श्वासोश्वास आपण करत नाही. ही नैसर्गिक क्रिया आहे, ही नॅचरली घडत आहे, नैसर्गिकपणे घडत आहे, आपोआप घडत आहे. आपल्याला मुद्दाम श्वास घेण्याची आणि सोडण्याची गरज नाही. आणि आपल्या शरीरामध्ये या 12-13 सिस्टमपैकी बहुतांश सिस्टम ज्या आहेत, ह्या स्वयंचलित आहेत. म्हणजे आपलं हृदय, आपलं मेंदूचं काम, विचारांचं काम, भावनांचं काम, आपल्या इंद्रियांचं काम, हे आपण करत नाही. हे अनंत आहे, हे अनात्म आहे. रक्ताभिसरणाचं काम, ग्रंथींचं काम, पचनक्रियेचं काम, आपल्या शरीरात जे जे काही जिवंतपणा म्हणून चाललेलं आहे, जे जे आपल्याला वेदनांमुळे जाणवतं, फील होतं, ते जणू काही आपोआप चाललेलं आहे. म्हणजे जीवन आपण जगतो म्हणून जगतो असं नाही. निसर्ग निसर्गदत्त जीवन आहे, निसर्गानं दिलेलं आहे आणि ते नैसर्गिकपणे चाललेलं आहे. आपल्याला वाटतं मी मी हे करतो सगळं, पण जरा आत डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की हे असं आहे, त्याच्यावर आपली मालकी नाही. हा निसर्ग आहे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर आलेल्या यातना, दुःख हे पण नैसर्गिकच आहे. आणि त्याच्यावर मात करणं, त्याच्यातून बाहेर पडणं, म्हणजे दुःखमुक्त होणं, या कायेत उतरून, या जाणीवांमध्ये उतरून, या जिवंत शरीरामध्ये उतरून, याला दुःखातून मुक्त करणं, जीवनाला दुःखातून मुक्त करणं, म्हणजे निब्बाण प्राप्त करणं, म्हणजे या गाथेनुसार सरळ करणं, त्याचं दमन करणं, त्याला संतुलित करणं, हे पण नैसर्गिकच आहे. आणि ते काम सती करते, जागृती करते. आणि जागृती काय कुठून आणायची नाही, ती इथंच आहे. आणि ती माणसाला लाभलेली एक देणगी आहे, निसर्गदत्त देणगी आहे. उत्क्रांतीमध्ये, जैविक उत्क्रांतीमध्ये, म्हणजे जीवाची जी उत्क्रांती झाली, ती अगदी एकपेशीय प्राण्यांपासून मल्टीसेल्युलर अनेक पेशीय प्राण्यांमध्ये, निसर्गात ही जीवाची जी उत्क्रांती झाली, जीव आणि वनस्पती, म्हणजे प्राणी आणि वनस्पती, हे जीव जे आहेत, ज्यांची वाढ दिसते, जिवंतपणा दिसतो, आणि ते नष्टही होतात. हे या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत निसर्गामध्ये, ह्या नॅचरली चाललेल्या आहेत. तसं आपलं जीवन पण नैसर्गिक आहे, अनात्म आहे. आणि हे आपल्याला जागृतीपूर्वक, सतीपूर्वक भानावर येऊन आपल्याला ते पाहता येतं, त्याचं ऑब्झर्वेशन करता येतं, निरीक्षण करता येतं, आणि सत्य पाहता येतं.
सत्य अनुभवण्यासाठी ती सगळी धडपड आहे आणि ती केली पाहिजे. दुःख सत्य आहे, दुःखाचं कारण सत्य आहे, त्याचं निवारण सत्य आहे, ते शक्य पण आहे आणि मार्ग पण सत्य आहे, धम्म पण सत्य आहे. धम्म म्हणजे या सगळ्या घडामोडी ज्याच्याविषयी आपण बोलतो ते सगळं धम्म. आणि हे आपण स्वतः करू शकतो नैसर्गिकपणे. म्हणजे मी करतो असं नाही, ते एक नैसर्गिक कौशल्य आहे, स्किल आहे. धन हे सापडलेलं आहे शेवटी बुद्धगयेमध्ये, जे आधी सापडलं नाही. सिद्धार्थ गौतमांना त्यांनी जे प्रयत्न केले ते अनेक पद्धतीने केले, पण शेवटी जे सापडलं ते हे सतीचं तंत्र आहे, अप्पमादाचं तंत्र आहे. अप्पमाद म्हणजे जागृती, सावधानता. तो त्यांचा अंतिम संदेश पण होता. आयुष्यभर त्यांनी तोच संदेश दिला, जागं व्हा, बी अवेअर, जागं व्हा, जागृत व्हा. कारण अस्तित्व, जीवन हे अजागृत आहे, अनकॉन्शियस आहे, भानावर नाही. म्हणून मिस्टेक्स होतात, चुका होतात, गैरवर्तन होतं, चुकीचं बोलणं होतं, चुकीची कृती होते आणि त्याचा परिणाम दुःख आहे. हे नैसर्गिकपणेच होतं. भानावर आलं, जागं झालं का हेच नैसर्गिक दुःख नैसर्गिकपणे दुःखमुक्तीमध्ये कन्व्हर्ट होतं. कारण जे अजागृत चित्त, अजागृत मन जे आहे, अनकॉन्शियस जे आहे, ज्याचं भान नाही, ज्याची सती नाही, ते अनकॉन्शियस कॉन्शियसमध्ये कन्व्हर्ट होतं. म्हणजे भान नसलेली अवस्था, बेभान अवस्था, बेशुद्ध अवस्था एक प्रकारे, ही शुद्धीवर येते. शुद्ध हे शुद्धीवर येणे म्हणजे कॉन्शियस होणे. सभ्ये संखारा दुःखाती यदा पय्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे एसमग्गो विशुद्धिया. या गाथेचा अर्थ मी कधी कधी एसमग्गो विशुद्धिया हा शुद्धीकरणाचा मार्ग आहे असं म्हटलं जातं, पण मला त्याचा अनुवाद, त्याचं भाषांतर जरा वेगळ्या पद्धतीने करायला आवडतं. ते की हा जागृतीचा मार्ग आहे, कारण त्याच्यामध्ये शुद्ध एसमग्गो विशुद्धिया. तर विशुद्धी म्हणजे शुद्धीवर येणं. विशुद्धी म्हणजे शुद्धीवर येणं, म्हणजे भानावर येणं, म्हणजे जागृत होणं. तर हा जागृतीचा मार्ग आहे, हा शुद्धीवर येण्याचा मार्ग आहे, भानावर येण्याचा मार्ग आहे. आणि मग त्याची ही कशाचं भान, तर सभ्ये संखारा अनिच्छाती, म्हणजे सगळं जीवन जे आहे, संस्कार जे आहे, संस्कारित अस्तित्व जे आहे, हे जे आत्ता आहे, हे जे संस्कारित अस्तित्व जे आहे आपलं, हे दुःख आहे. हे संस्कारित अस्तित्व हे अनित्य आहे, स्थिर नाही, गतिशील आहे, नित्य नाही, स्थिर नाही, स्टॅटिक नाही. इट इज डायनॅमिक. ते गतिशील आहे, गतिमान आहे, अनित्य आहे, बदलणारा आहे, परिवर्तनशील आहे. स्थिर असं काहीच नाही, परिवर्तनशील आहे. याचं भान सभ्ये संखारा दुःखाती किंवा सभ्ये संखारा अनिच्चाती यदा पय्याय पश्यति, म्हणजे प्रज्ञेनं पाहतो, म्हणजे थेट अनुभवतो, उतरून ते अनुभवतो. आणि हे उतरून अनुभवण्याचं काम शुद्धीत आल्यावर होतं, म्हणजे जागृत झाल्यावर होतं, म्हणजे सतीमध्ये आल्यावर होतं, म्हणजे अप्पमादात आल्यावर होतं. कारण ही जागृती ही ते सत्य दाखवते का हे अनित्य आहे, हे जीवन अनित्य आहे, म्हणजे संस्कारित अस्तित्व अनित्य आहे, गतिशील आहे, स्थिर असं काहीच नाही. जन्म, जरा, व्याधी, मरण
हे जीवन जे आहे गती आहे, बदल आहे, परिवर्तन आहे. प्रत्येक गोष्ट बदलत चाललेली आहे आपल्या अस्तित्वातली. प्रत्येक पेशी बदलत आहे, विचार बदलत आहे, भावना बदलत आहेत, माणसात बदल होतो, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत बदल होतो. अनित्य आहे हे शुद्धीत आल्यावर कळतं, जागृत झाल्यावर कळतं. म्हणून मुख्य अभ्यास जो आहे तो जागृतीचाच आहे, तो सतीचाच आहे. मग हा जो अभ्यास आहे हा आपण जवळपास रोजच पाहतो. जवळपास तो या 4 पातळ्यांवर चालतो. त्याला सतीपठ्ठाण म्हटलेलं आहे. म्हणजे श्वासाच्या निमित्तानं कायेत उतरा, कायेत उतरून कायेचा अनुभव घ्या, काया पहा, कारण त्याच्यात धम्म आहेत. त्या सगळ्या घडामोडी त्या कायेत आहेत. म्हणून कायेत उतरा आणि जो हे पाहतो त्याला धम्म समजतात. धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधर होती. तोच धम्म समजतो, धारण करतो, लक्षात येतो त्याच्या. यो सवे धम्मधरो होती, यो धम्मं न पमज्जति न अपमाद न पमद्दती. म्हणजे जो गाफील राहत नाही या कायेच्या बाबतीत, त्यातल्या घडणाऱ्या घडामोडींच्या बाबतीत, काया, जाणीवा, वेदना, चित्त, विचार प्रक्रिया, इंद्रिय, वर्तन, बोलणं याच्या बाबतीत जो गाफील राहत नाही त्याला धम्म समजतो. ते या कायेमध्ये आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति. कायेन धम्म पाहावे लागतात. कायेलाच धम्म समजतात. जिवंत कायेला जी जागी असते, ती जागृत असते. तर याचा आपण जास्तीत जास्त अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे खरं तेच काम आधी केलं पाहिजे. ते अवघड आहे. ही गाथा देखील त्या अर्थानच आहे की जे आपण इतरांशी बोलतो ते करणं ही फार अवघड गोष्ट आहे. हे आपण वाचूनही बोलूनही वाचून ऐकून पण सांगू शकतो, परंतु ते तेवढं कामाचं नाही. फक्त ज्ञान सांगणं कामाचं नाही. अनुभव बोलता आला पाहिजे. म्हणजे त्याच्या आधी अनुभव आला पाहिजे आणि त्याच्यासाठीच व्यायाम म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत. सम्मा व्यायाम. अष्टांग मार्ग उलटा आहे प्रॅक्टिकली. समाधी म्हणजे सगळ्याच एकीकरण आहे. काया, वेदना, चित्त, मनोधम्म आणि सगळ्या जीवनाचं हे एकीकरण म्हणजे समाधी आहे. ती समाधी सम्यक सतीमुळे शक्य होते. सम्यक सतीसाठी सम्यक व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्न झाले पाहिजेत. सम्यक व्यायामामध्ये प्रयत्न करण्यासाठी आपली जीवनशैली आपल्याला अनुकूल बनवता आली पाहिजे. म्हणजे सम्मा आजीवो म्हणजे सम्यक आजीविका, म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. नुसतं उपजीविका नाही, एकूणच जीवन जगण्याची पद्धत जी आहे ही आपल्याला सम्यक बनवली पाहिजे, सरळ बनवली पाहिजे, उचित बनवली पाहिजे, संतुलित बनवली पाहिजे. बॅलन्स. जसं आपण काल पाहिलं, आपलं जीवन आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. नाही तर आपले विचार एका बाजूला, भावना एका बाजूला, बोलतो एक, करतो एक, तर ते असंतुलित जीवन आहे. म्हणून काल आपण त्या डोंबाऱ्याची उपमा पाहिली. संतुलित करणं हे सतीमुळे शक्य आहे. सतीमुळेच व्यवस्थित प्रयत्न करता येतात. व्यवस्थित प्रयत्न केले तर आपलं जीवनशैली व्यवस्थित होते, संतुलित होते. मग आपलं कर्मांत म्हणजे
शारीरिक कृती. कर्म 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 म्हणजे ऍक्शन, म्हणजे आपण जे बोलतो किंवा वागतो ते वर्तन. ते गैरवर्तन राहत नाही. मग पाणातिपात होत नाही, अदिन्नदाना होत नाही, मुसावादा होत नाही, कामेसुमिच्छाचारा होत नाही, मद्यपान होत नाही, कठोर बोलणं होत नाही, निंदाजनक बोलणं होत नाही, उद्धट बोलणं होत नाही, वायफळ बडबड येत नाही. हे सगळं आपली जीवनशैली आपण संतुलित झाल्यावर, सतीमुळे, जागृतीमुळे जीवन आपलं संतुलित झालं की वर्तन संतुलित होतं, वर्तन व्यवस्थित होतं, म्हणजे शिलाचरण होतं. शिलाचरण जर झालं म्हणजे आपण पानातिपात पासून वेरबणी झालं, आपलं अलिप्त झालो, अदिन्नदानापासून अलिप्त झालो, कामे सुमिच्छाचारापासून अलिप्त झालो, मुसावादापासून अलिप्त झालो, मद्यपानापासून अलिप्त झालो, कठोर बोलणं, निंदाजनक बोलणं, वायफळ बोलणं, चंपफलाप वाचा, वायफळ वायफळ बोलणं, व्यर्थ बडबड, ह्याच्यापासून अलिप्त झालो किंवा गैरवर्तनाचे जे दुःखदायक परिणाम होतात ते सद्वर्तनामध्ये आपोआप, सद्वर्तनामुळे म्हणजे शिलाचरणामुळे ते परिणाम आपोआपच टळतात. म्हणजे दुःख टळतं, म्हणजे दुःखमुक्ती मिळते, म्हणजे निब्बाण मिळतं, निर्वाण मिळतं आणि आपल्या बुद्धत्वाकडे वाटचाल चालू राहते. त्याच्यात परिपूर्णता येईल तेव्हा येईल, परंतु त्या दिशेनं आपण वाटचाल करतो. ते सगळं काम सती करते. आपलं काया कर्मांत बदलतं, वर्तन बदलतं, कायिक वर्तन बदलतं, आपली सम्यक वाणी, सम्यक वाचा बदलते, त्याच्यात रूपांतर होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. जे आपण आधी बोलत असतो तसं मग बोलत नाही. ते बदल आपोआप होतो, त्याचा विचार करायची गरज नाही. जागृतीचा अभ्यास केला की सगळं बदलतं. बेसच हलतो, बेस. आपलं अनकॉन्शियस माइंड जे आहे ते कॉन्शियस झाल्यावर, अजागृत मन, अजागृत चित्त जागृत झाल्यावर बेसच बदलायला सुरुवात होते. आणि बेस बदलला की वरती आपोआपच बदल होतो. म्हणजे मन चित्त बदललं, कायेत उतरून त्याचं भान आल्यावर त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन झालं, रूपांतर झालं, बदल झाला, परिवर्तन झालं, म्हणजे चित्त बदललं की मन बदलतं, म्हणजे विचार प्रक्रिया बदलते, आपलं पाहणं ऐकणं पण बदलतं आणि मग त्याचा जे काही परिणाम होतो तो दुःखमुक्तीच असतो, निब्बाणच असतो, स्थैर्य असतं, येतं संतुलन येत जातं. आणि जी गरज आहे तर ही सगळी समज, सम्यक दृष्टी आली, हे कळालं की मग आपल्याकडून अं, चांगलं वागण्याचा संकल्प तयार होतो. अरे हा, हे मला करायचंय, हे फायद्याचं आहे, हे लाभाचं आहे, हे शांततेकडे नेणार आहे, ह्याच्यातून खूप काही समजतं, जीवन समजतं, सत्य समजतं आणि दुःखमुक्तीचा थोडा थोडा अनुभव येत जातो, तणावमुक्तीचा थोडा थोडा अनुभव येत जातो, आपलं प्रेशर कमी होतं, टेन्शन कमी होतं, झोप शांत लागते, कारण चित्त शांत आहे, मन शांत आहे. मग सुखम सेती, धम्मचारी सुखम सेती अस्मिन लोके परमच. जो धम्माचं आचरण करतो तो धम्मचारी कुठे असो, कसाही असो, तो त्याचं चित्त मन शांत असल्यामुळे त्याला सुखाची झोप येते, म्हणजे विचलन संपलं, विचलन कमी कमी होतं.
त्याला धम्मचारी म्हटलेलं आहे. हे जागृतीनं शक्य आहे, सतीनं शक्य आहे. सती म्हणजे फक्त ध्यान नाही. ध्यान हे वन पॉइंटेडनेस साठी असतं, म्हणजे एकाग्रतेसाठी असतं. एकाग्रता एका बाजूला पण नेऊ शकते. कारण शिलाचरण न करणारी माणसं पण एकाग्र असू शकतात. बाण मारणारा, म्हणजे हत्या करण्यासाठी बाण मारणारा किंवा पिस्तूल चालवणारा किंवा हत्यारानं इजा करणारा किंवा कुठल्याही कृतीनं मारणारा, दंड मारणारा, तेवढ्यापुरता एकाग्र होऊन ते काम करू शकतो. म्हणजे एकाग्रता ही वाईट माणसामध्ये पण असते, इवन प्राण्यांमध्ये पण असते. आपण एका गाथेत पाहिलेला आहे, बगळा जो असतो, त्या बगळ्यामध्ये पण ते मासा पकडण्यासाठी तो डोळे बंद करून एका पायावर उभा राहतो. हे चित्र आपण खडकावर वगैरे बसणारे बगळे किंवा जे उडणारे प्राणी आहेत किंवा घार आहे किंवा तो हिंस्र पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे टक लावून पाहतात आधी भक्ष्याकडे आणि मग झडप घालतात. तर ती एकाग्रताच आहे. ते तेवढ्यापुरतं ते त्यांचं चित्त जे आहे ते फोकस झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे. तर एकाग्रता हे वेगळा गुणधर्म आहे, तो ऐच्छिक आहे. ती इच्छा जागृत असो नाही तर नसो, ऐच्छिक कृती आहे. परंतु सती जे आहे, भान जे आहे, जागृती जी आहे, ती सर्वांगीण आहे. जागृतीला हे आपण जे करतो, म्हणजे समजा आता उदाहरणार्थ आपलं बोलणं किंवा कर्म, शारीरिक कर्म हे तर आहे ते, परंतु मन कशात अडकलेलं आहे, मन कशाचं ध्यान करतं, कशात गुंतलेलं आहे, हे भान आल्यावर कळतं. सतीला कळतं, जागृतीला कळतं. जागृती ही संपूर्ण शरीराचं आणि सगळ्या जैविक अस्तित्वाचं, म्हणजे चित्ताचं आणि मनाचं, इंद्रियांचं भान आहे. म्हणून कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती म्हणजे मनोधम्मानुसती, म्हणजे सगळंच घडामोडी ज्या समजतात आपल्या अंडरस्टँडिंगला, मनाला, मेंदूला, मज्जासंस्थेला, विचार प्रक्रियेला विशेषतः जे समजतात ते सगळं धम्म आहे, मनोधम्म. हे सगळं सतीमुळे संतुलित होतं, कारण ते समजायला लागतं, मग बॅलन्स होतं. काल आपण जे पाहिलं ते बॅलन्स व्हायला लागतं आणि मग त्याचे जे चांगले परिणाम जे आहेत हे हळूहळू आपल्याला जाणवायला लागतात. तरी प्रॅक्टिस करणं आत्ताही किरदुद्दमो, हे आपण करणं कठीण आहे. ह्या उदाहरणातून आपण ही गाथा पाहिली. आता स्वतःला स्वतःचं दमन करणं, स्वतःला स्थिर करणं, शांत करणं, हेच आधी करावं, मग इतरांना सांगावं. आणि जेवढं जमतंय तेवढं सांगावं, जेवढं समजलंय, जेवढं अनुभवाला आलंय तेवढं सांगावं. जास्त सांगण्याची घाई करू नये. जेवढंच हा एवढं समजलं, हा एवढं हे असं असं आहे, इतरांना याच्यापेक्षा जास्त कळू शकतं. तो त्यांचा अनुभव आहे, प्रत्येकाला कळू शकतं. पण हे अनुभव घेणं, याला मात्र साधना लागते, प्रॅक्टिस लागते, अनेक दिवसांची प्रॅक्टिस लागते, अनेक महिन्यांची प्रॅक्टिस लागते. आणि आपल्या अंडरस्टँडिंगनुसार, समजण्याची शक्ती, आकलन शक्तीनुसार तो वेळ आपला कमी जास्त होतो. अनेक वर्ष पण लागू शकतात. किंवा एखाद्याला
क्षणात पण मिळू शकतं. काही बुद्धाच्या काळात अशा घटना घडलेल्या आहेत. स्वतः बुद्धांना पण फार मोठा काळ नाही लागला तो सिद्धार्थ गौतमांना. बाबासाहेबांना पण ही समज खूप लवकर आली. ते अगदी विशीच्या वयाच्या म्हणजे 20-21, 20-30, 20-30च्या दरम्यानच ते एकदम परिपक्व वाटतात. त्यांचे जर विचार वाचले आपण तर त्या वयात ते परिपक्व वाटतात. त्या वयात ते त्यांनी सामाजिक जबाबदारी उचललेली आहे आणि ती पण क्लिअर, स्पष्ट, कन्फ्युजन नाही, गोंधळ नाही. हे करू का ते करू, असं करू का तसं करू, असा गोंधळ नाही. दिशेबद्दल गोंधळ नाही. दिशा कळालेली आहे. त्याच्यामुळे प्रयत्नांमध्ये गोंधळ नाही, कन्फ्युजन नाही. ते स्थैर्य त्यांच्यामध्ये ते दिसतं. तर हे दुर्दम्य काम, हे कठीण काम त्यांनी आधी केलेलं आहे. बुद्धांनी पण ते कठीणातलं कठीण काम जे आहे दुःखमुक्तीचं, हे चित्त सांभाळणं, हे फार कठीण काम आहे. चित्त दमन, चित्त सांभाळणं, विचार कळणं, आपला मेंदू, आपली आपली मानसिक क्रिया कळणं, म्हणजे मन कळणं, हे सगळ्यात कठीण काम आहे. तुम्ही चंद्रावर जाऊ शकता, मंगळावर जाऊ शकता, तुम्ही जगभर हिंडू शकता, पण मनात हिंडणं फार कठीण आहे. मन दिसणंच कठीण आहे. म्हणून ते दुर्दम्य काम आहे. हे आधी करावं असं ही गाथा सांगते आणि मग इतरांना उपदेश करावा, सांगावं. अशी तिसरी गाथा चिंतनातून अशी कळते, लक्षात येते. जेवढं मला लक्षात आलं तेवढं मी बोललो. आता तुम्ही बोला. बोला माघाडीजी. वास्तवाचं भान देणारी ही प्रक्रिया आहे आणि ती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला समजावून सांगितली. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आधी केले मग सांगितले ही जी मराठीमधली जी एक म्हण आहे ती आपल्या आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. बरोबर. हा त्याचा अर्थ आहे. तेच ओके, जय. बुद्धांनी या गाथेतून सांगितलेलं आहे. बरोबर आहे. परंतु उलट करू नये, सांगण्यासाठी मी चांगलं आचरण करेल असं पण नाही त्याचा अर्थ. ते नॅचरली घडू द्यावं, नैसर्गिकपणे घडू द्यावं. हा, मला आता दुसऱ्याला चांगलं सांगण्यासाठी मला चांगलं आचरण केलं पाहिजे असं उलट पण पाहणं योग्य नाही. सुरुवातीला बाहेर पाहण्याची काही गरजच नाही, सांगण्याची घाई करण्याची काही गरजच नाही. याच्यावरच आपण परवा चर्चा केली. आपल्याला कधी कधी असं होतं, परिस्थिती अशी आहे की आपल्याला लगेच सांगावं लागतं, बोलावं लागतं, कारण ती तसं एक प्रशिक्षणच असतं. ओढून ताडून बोधिसत्व बनवलं जातं कधी कधी. कधी शक्य होत नाही. तसं शक्यच नाही, अशक्य आहे. बोधिसत्व कोणी बनवू शकत नाही आपल्याला. बोध आपल्याला व्हावा लागतो. बोध झाला तर ते पुढचं काम आहे. नाहीतर काहींना असं कधी कधी चढवलं जातं. मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अगदी काही काही लोकांना तर सर्टिफाय केलं जातं, सर्टिफिकेट देतात बोधिसत्वाचं, डायरेक्ट इनडायरेक्ट, आणि चढवलं जातं. म्हणजे कसं आहे, प्रत्येक गोष्टीला दोन अंग आहेत, दोन बाजू आहेत. पॉझिटिव्ह बाजू आहे, निगेटिव्ह बाजू पण आहे. आणि कसं असतं, जी गोष्ट लोकांना आवडते, प्रिय असते, ज्याला लोक मान मान देतात, रिस्पॉन्स देतात, आणि तुम्हाला मानही देतात आणि धनही देतात, मग शो करा, दाखवा, आपल्याला फार समजतं
असं पण आहे. पण आपण फसतो त्याच्यात, आपण पुढे जाऊन फसतो. फार मोठी फसवणूक होते. स्वतःची पहिली फसवणूक स्वतःची होते. कधी कधी आपण इतके अडचणीत येतो की त्याच्यातून बाहेर पडणं हे फार कठीण होतं नंतर. आणि हे सर्व कळत असतं, पण आपल्याला पाहिजे तसं वळत नसतं. अवघड आहे. त्या म्हणून दुर्दम्य म्हटलेलं आहे, दुर्दमो. ही गाथा तेच सांगते, फार स्वतःला वळवणं फार कठीण आहे. बरोबर आहे बाबूजी. हम्म. आता इथे माझा एक मित्र आहे, बौद्धचार्य म्हणून काम करतोय. बरं. बाकीचे लग्नविधी करतोय, धार्मिक विधी करतोय, पण स्वतः मात्र कधी कधी अनेक वेळा मी त्याला पाहिले की स्वतः तंबाखू खातोय तो. मी विचारलं असं का करताय, त्याला काय होतंय म्हणतोय तो. त्याला काय होतं? त्याला काय होतं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं हे त्याला कळत नाही. त्यामुळे त्याला काय होतं? अविद्या आहे, अज्ञान आहे, भान नाही, ते सती नाही. म्हणून मुख्य प्रॅक्टिस हीच आहे. आपण त्याला जास्त महत्व देऊया. आता माझ्या बरोबर कसबे साहेब आहेत. काही वर्षापूर्वी त्यांना तंबाखूची सवय होती. आम्ही तीर्थ बौद्ध महासंघाच्या शिबिर हा, ठीक आहे. तीर्थ बौद्ध आपलं महासंघाच्या आपलं सांग. आपण इतरांचं सांगण्याऐवजी आपण स्वतःच पण सांगू. नाही नाही, तेच 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 सांगतो तुम्हाला मी. हा. तर मग ते तंबाखू खात होते. ते शिबिरामध्ये पण ते लेक्चर संपलं की तंबाखू खायचे. नंतर त्यांनी तुमचे मित्र असल्यामुळे त्यांना काय वाटणार नाही तसं, अशी मी अपेक्षा करतो. परंतु शक्यतो इतरांचं सांगू नये. नाही नाही, आता तो आपल्या ग्रुपमध्ये आहेत पण ते सध्या. आज मला माहिती आहे ना, आपल्या ग्रुपमध्ये आहेत, पण हा तरी पण तुम्ही हा. कसं मित्र म्हणून अधिकारनं बोलतो आपण पण. नाही नाही नाही, ते 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 बौद्धचार्य नाहीत, ते दुसरे आहेत. बौद्धचार्याचं दुसरे आहेत ते. तर मग ते तंबाखू खात होते, त्यांना काय वाटलं नाही. नंतर त्यांनी असंच लेक्चर ऐकता ऐकता त्यांना स्वतःला भान झालं. पाण्याची पातळी वेरमणी मी म्हणतोय, पंचशिलात मी गणित सांगतोय, मी कुठल्याही प्रकारचे नशापान करणार नाही आणि मीच तंबाखू खातोय याची ज्यावेळेस स्वतःला जाणीव झाली, त्यावेळी त्यांनी तंबाखू आणि डबी बाहेर फेकून दिली. ते आतापर्यंत त्यांनी घेतलेली नाही तंबाखू आणि डबी. जाग आली तिथे, त्या जाग स्वतःला भान आले त्याचं, त्याला स्वतःला सत्य त्यांना भान आलं. बरोबर आहे. हे फार महत्वाचं आहे. बरोबर. काय म्हटले कसबे? बुद्धाच्या शिकवणीचं केंद्रबिंदू मन आहे असं मला वाटतं. अगदी पहिलीच गाथा आहे, मनोपंगमा धम्मा, मनोश्रेष्ठा मनोमया. मनच श्रेष्ठ आहे, मनच मुख्य आहे, मनच सर्व काही आहे. मनच चांगलं, मनच वाईट, मनाच्या चांगल्या वाईटाचे परिणाम सुख दुःख. मनाला प्रदूषित करणारं चित्त असतं, तो मनाचाच एक भाग आहे, विकृत भाग आहे. मनच मुख्य आहे. बरोबर आहे. चला, जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम सर. बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, नमो. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय.